नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो भेडशीला आणि आता सध्या आहे मी भेडशी येथील एका छोट्याशा गावात. तिचं नाव आहे खानियाळा म्हणून. आणि हे तिळारीच्या जरा तिळारी धरण माहितीच असेल आपल्याला. त्या धरणाच्या बाजूलाच एक गाव आहे आणि असाच फिरता फिरता मला आता इथे एक सुंदरपैकी माझ्या बालपणातील एक खटारी गाडी, टू व्हीलर गाडी ती मला दिसलेली आहे. बघा मागे दिसते तुम्हाला. तुम्हाला क्लिअर बडे दाखवतो मी, तुम्ही बघून घ्या. ही बघा, खरीच त्या मालकाने एकदम सुंदरपैकी तिची जपणूक केलेली आहे. खूप खूप धन्यवाद त्या मालकांसाठी. कारण काय तर आताच्या जनरेशनसाठी ही गाडी खूपच महत्त्वाची आहे बघण्यासाठी. हे व्हील लॉकिंग बघा, इथे पण बघा खोखळा लावलेला आहे त्या मालकाने. खरंच खूप मेंटेनन्स केला आहे आणि सगळं काही ओरिजिनल लाकूड आहे. खालनं बघू शकतात तुम्ही, बघा एकदम सगळं ओरिजिनल आहे. फक्त त्याने जरा पेंटिंग केलं आहे, रंगकाम केलं आहे. कारण का तर ती टिकून राहावं म्हणून. मला आठवतं आहे बालपणी आम्ही याच्यात ऑइल म्हणून काजूचा जो काजू फॅक्टरीतनं डिंक येत होतो याच्यात सोडायचा तो एक माणूस आमच्याकडे होती गावात त्यावेळी. सो ती आठवणी आहेत भरपूर आणि आम्ही ह्या बालपणी ह्या गाडीतनं असा प्रवास करायचो. इथे बसायचो आम्ही आणि प्रवास करायचो. आमच्या गावातल्या गाडीची गोष्ट सांगतो आहे. ही आता इकडची गाडी आहे, पण खरीच मस्त ठेवली या मालकाने. कारण आताच्या जनरेशनला ही गाडी दिसणं महत्त्वाचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम ओरिजिनल लाकूड, पहिलंच लाकूड आहे. इथे बघा तुम्ही, सडून गेलं आहे बघा, पण लाकूड तेच आहे. गाडी तशाची तशीच आहे. भरपूर प्रमाणे त्यांनी मेंटेन करून ठेवलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद त्या मालकासाठी. खराच जो मालक ज्याने गाडी अशी सांभाळून ठेवली आहे, भरपूर थँक्यू त्याला. मला आठवतं इथे त्याला दांडे लावायचे असे आणि त्याला दोरी बांधून पुढे ब्रेक म्हणून त्या उतरणीच्या वेळी त्या दोरीचा आणि त्या लाकडाचा उपयोग व्हायचा. म्हणजे दोरी आवळायच्या नंतर लाकूड इथे असं जोरदार लागायचं आणि ब्रेक व्हायचा. पण ती गोष्ट ह्या काढून ठेवली असेल, कारण का उपयोगात नाही तर उगाच ती ठेवून काय फायदा. अशा हे बघा व्हील्स बघा, ओरिजिनल एकदम मस्त. थँक्यू व्हेरी मच.